हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 21. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. आदितीच्या पुत्रांमध्ये मी विष्णू आहे. किरण प्रकाशितांमध्ये मी सूर्य आहे. मरुतांमध्ये मी तेज आहे. नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. आदित्यानाम अहम विष्णू. भगवंत श्री सांगत आहेत की आदितीच्या पुत्रांमध्ये मी विष्णू आहे. वैदिक परंपरेत आदितीला प्रथम 5, नंतर 6 आणि त्यानंतर 12 पुत्र आहेत असे मानले गेले. नक्की किती पुत्र होते त्याबद्दल एकमत नाही. हे येथे सांगायचा मुद्दा असा की आपण आदितीला किती आणि कोणते पुत्र होते यात लक्ष न घालता या योग विभूतीचा अर्थ लक्षात घेऊया. विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता आहे. ब्रह्मा हे म्हणजे परम ब्रह्म नव्हे, पिता आहे. तो सृष्टीची उत्पत्ती करतो. उत्पत्ती एका क्षणात होते. ब्रह्माचे काम एका क्षणात संपन्न होते. तसेच लयही एका क्षणात होते. जन्म मृत्यू एका क्षणाचे काम आहे. परंतु पालन करण्याचे काम आयुष्य असेपर्यंत जीवनभर करावे लागते. तेच महत्त्वाचे असते. पित्याला जास्त महत्त्व नसते. बालक मातेला बिलगलेला असतो, कारण माता त्याचे संगोपन करत असते. तेव्हा उत्पत्ती, स्थिती, लय यात विष्णू महत्त्वाचा आहे. तोच अवतार धारण करून सृष्टीची बिघडलेली घडी पुन्हा व्यवस्थित लावतो. भगवंत श्रींची 3 कार्ये 3 देवतांमध्ये ओळखली जातात. उत्पत्ती ब्रह्मा, स्थिती विष्णू, लय महेश. हे तिन्ही देव भगवंत श्रींचाच आविष्कार आहेत. यातील सर्वच भगवंत श्री आहेत. या तिन्ही त्यांच्याच योग विभूती आहेत. परंतु संक्षेपाने सांगताना विष्णू सांगितला ते काम जास्त महत्त्वाचे. पालन करणारा म्हणजे उत्पत्ती आलीच, आणि उत्पत्ती आली की लय हा आलाच. ते निराळे सांगायला नको. ज्योतिषाम रवी अंशुमान. भगवंत श्री सांगत आहेत की किरण प्रकाशितांमध्ये मी सूर्य आहे. प्रकाशाचे 2 भाग केले आहेत. किरणांनी प्रकाश देणाऱ्यात सूर्य महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टी शक्य झाली आहे. ही भगवंत श्रींची योग विभूती आहे. आपला सूर्य आपल्या पृथ्वीच्या 60 लाख पट मोठा आहे. विशेष म्हणजे विश्वात अगणित सूर्य आहेत. शास्त्रज्ञांच्या मते अब्जावधी सूर्य आहेत. त्यात आपला सूर्य हा सर्वात लहान आहे. याच्याहून कित्येक पट मोठे महासूर्य आहेत. याचा अर्थ ते आपल्या पृथ्वीपेक्षा किती मोठे आहेत ते समजणे आपल्या बुद्धीच्या आवाक्याबाहेर आहे. यावरून या विश्वाचा पसारा किती आहे याची केवळ कल्पनाच करावी. या विश्वाच्या केंद्रस्थानी भगवंत श्री आहेत. हे विश्व व्यापून त्याच्याही बाहेर ते उरलेले आहेत. तेव्हा परम आत्म्याबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण कोणत्या महान शक्तीबद्दल बोलतो हे ध्यानात घ्यावे. तरीही भगवंत श्री आपल्या सूर्याला त्यांची विशेष योग विभूती आहे असे सांगत आहेत. कारण तेच आपल्या परिचयाचे आहे आणि तेच आपल्याला समजण्यासारखे आहे. तसेच तेच आपल्याला उपयुक्त आहे. बाकी सूर्य आपल्याला उपयुक्त नाहीत. आपल्या दृष्टीने आपल्या सूर्याचे महत्त्व आपल्याला आहे. यास्तव या सूर्याला ते त्यांची योग विभूती म्हणत आहेत. मरीची मरुताम अस्मी. भगवंत श्री सांगत आहेत मरुतांमध्ये मी तेज आहे. प्रकाशाचा, उष्णतेचा, उभेचा, ऊर्जेचा इत्यादींचा दुसरा प्रकार म्हणजे मरुत. येथे किरणे नसतात. अग्नीच्या ज्योतीनेही आपल्याला प्रकाश मिळतो. अग्नीने आपल्याला तापमान वाढवता येते.
अग्नीने आपल्याला ऊब उष्णता मिळते, वस्त्राच्या पांघरुणाने आपल्याला ऊब मिळते, शरीरात ऊर्जा असते. या अशांमध्ये त्यातील तेज म्हणजे भगवंत श्रींची योग विभूती आहे. नक्षत्राणाम अहम शशी. भगवंत श्री सांगत आहेत की नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. येथे भगवंत श्रींना गीतेला समजून न घेण्याची शपथ घेतलेल्यांना पुन्हा खाद्य मिळाले आहे. पृथ्वीच्या एका उपग्रहाला विश्वाच्या मानाने एका अत्यंत क्षुल्लक उपग्रहाला भगवंत श्री त्यांचे ऐश्वर्य कसे म्हणतात? कारण तेच आपल्या परिचयाचे आहे आणि तेच आपल्याला समजण्यासारखे आहे, तसेच तेच आपल्याला उपयुक्त आहे. लहानपणी आम्हाला एक कोडे घालत असत. सूपभर लाह्यात एक चांदीचा रुपया. हा व्हिक्टोरिया राणीचा चांदीचा रुपया भला मोठा असे, ओळखा. याचा अर्थ आकाशात छोटे छोटे असंख्य तारे चमकत आणि लुकलुकत असतात. त्यात भला मोठा चंद्र आपल्याला चांदणे देत असतो. या चंद्रामुळे आपल्याला रात्री प्रकाश मिळतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्यामुळे तो लहान असूनही मोठा दिसतो आणि बाकी अगडबंब तारे खूपच दूर असल्यामुळे अगदी छोटे दिसतात. ही सुद्धा भगवंत श्रींची एक विलोभनीय लीला आहे. भगवंत श्रींचे ते ऐश्वर्य आहे. चंद्रामुळे समुद्राची भरती ओटी होते. चंद्राचे चांदणे औषधी असते. चांदणे अंगावर घ्यावे असे आहे. एकेका कलेने वाढत जाऊन पूर्ण आकार घेणारा आणि पुन्हा एकेका कलेने कमी कमी होत जाऊन शेवटी शून्य होणारा आणि पुन्हा एकेका कलेने वाढत जाणारा हा चंद्र भगवंत श्रींचे खरोखरच वैभव आहे. ही अशी नैसर्गिक किमया हा एक अद्भुत प्रकार आहे. यास्तव येथे ते नक्षत्रांमध्ये तारांगणांमध्ये चंद्र ही त्याची योग विभूती आहे असे सांगत आहेत. हरिओम.